महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील राज्याला हादरवून सोडणाऱ्या तिहेरी हत्याकांडात मृत्युमुखी पडलेले देवेंद्र ज्ञानेश्वर पवार यांच्या कुटुंबियांनी आता न्यायासाठी आर्त हाक दिली आहे. या भीषण घटनेनंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार रावल तसेच साक्री मतदारसंघाच्या आमदार मंजुळा गावित यांनी स्वतः येऊन कुटुंबियांची भेट घ्यावी, त्यांचे सांत्वन करावे व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी कळकळीची मागणी करण्यात आली आहे. देवेंद्र पवार यांच्या दुर्दैवी आणि क्रूर हत्येमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्याने पवार कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. आम्हाला फक्त न्याय हवा आहे. या अमानुष कृत्य करणाऱ्या नराधमांना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भावना कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी व्यक्त केली. या प्रकरणातील आरोपींवर जलद गतीने खटला चालवून त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी, तसेच शासनाने कुटुंबियांना आधार देण्यासाठी मदत करावी, अशी ही मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान या घटनेने पिंपळनेर परिसरासह संपूर्ण साक्री तालुका हादरला असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आता राज्यातील सर्वोच्च नेतृत्वाने या प्रकरणात लक्ष घालून पवार कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी तीव्र अपेक्षा व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, साक्री. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही या महाराष्ट्राचे देवाभाऊ आहे आणि हा आमच्या घरातला देवेंद्र होता. याचं पण नाव देवेंद्रच आहे, देवाभाऊ. तुम्ही ज्या पालकमंत्र्यांना धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री केले, त्यांनी अद्यापही कुठलीही भेट किंवा सात्वनासाठी एक फोनी केला नाही साहेब. हा कुठला न्याय साहेब? बीडमध्ये संतोष देशमुखांची हत्या होती साहेब. तो सरपंच होता. चूकच झाली, त्यांची हत्या झाली, नको झाली पाहिजे ती साहेब. पण त्यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटला हो साहेब. एवढा भेदभाव का? एवढा भेदभाव कशासाठी? संतोष देशमुख हा व्यक्ती होता, हा मी व्यक्ती नाही का? आमचा एक देवेंद्र गेला, हा व्यक्ती नाही का? इतका भेदभाव कशासाठी चाललाय महाराष्ट्रात साहेब? पालकमंत्री अद्यापही भेटायला आले नाही. आमदार साहेब मॅडम ज्या दिवशी घटना झाली पिंपळनेर सिव्हिलला आल्या, त्यानंतर मला वाटतं त्यानंतर ते अजून तुमच्या घरापर्यंत आले नाही. असं कसं काय साहेब? आणि आमदार मॅडम, तुमचंही काम होतं, तुम्ही यायला पाहिजे होतं मॅडम, इथं यायलाच पाहिजे होतं. एक नाही, 3 जणांची हत्या झाली. भेदभाव नका करा, राजकारण नका करा, न्याय द्या. गरीब कुटुंब आहे, तो एकटा घरातला करता धरता होता. जर तुम्ही त्यांचा विचार करणार नाही तर भविष्यात लोक तुमच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. तुम्हाला कोणत्या गोष्टीचा गर्व आहे फडणवीस साहेब, की लोक तुम्हाला काही झालं तरी निवडून देतील याचा गर्व आहे का? या रूलमध्ये तुम्ही राहू नका. तुम्ही जिथं खरंच अन्याय झालाय तिथं तुम्ही वेळ द्या साहेब. आज हा पूर्ण परिवार उद्ध्वस्त झालाय साहेब. अशा अनेक घटना पाहिल्या आम्ही, की जिथं एखाद्या मोठ्या कास्टमध्ये काही घटना झाली असेल तर तिथं पूर्ण महाराष्ट्र, अभिनेता, नेता सर्व लोक जातात. आज 3 लोकांची हत्या झाल्यानंतर इथं कोणी अद्याप भटकायला आलं नाही किंवा फिरायला आले नाही साहेब. परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही. तुमच्याही घरामध्ये परिवार आहे, तुमचाही कधीतरी काही घात होऊ शकतो. देव कोणालाच सोडत नाही. फक्त तुम्ही भेदभाव नका करा. भेदभाव जरी केला, आज आम्हाला मरण आहे, उद्या उठून तुम्हाला पण मरण आहे साहेब. फक्त आमची एकच अपेक्षा आहे, त्याच्या उघड्यावर पडलेल्या परिवाराला न्याय द्या साहेब. त्यांना काहीतरी तुमच्याकडनं काहीतरी आश्वासन द्या साहेब. त्यांच्या घरामध्ये एक मेव करता धरता चालल्या गेल्या साहेब. त्याच्या घरच्या एखाद्या व्यक्तीला कुठेतरी नोकरी द्या साहेब. कोणतीही नोकरी द्या. तुम्ही स्वच्छ वेळेमध्ये का लावत नाही साहेब? त्यांचा परिवार पोषित तिथं 5-10 हजाराच्या पगार का लावत नाही साहेब? तुम्ही त्याच्या परिवाराला न्याय द्या, ही विनंती करतो. खास करून जयकुमार भाऊ रावल, तुमचे हात जोडतो. तुम्ही या इथं, या परिवाराकडे बघा. या उघड्यावर पडलेल्या परिवाराला तुम्ही काहीतरी संरक्षण द्या, काहीतरी न्याय द्या, एवढीच अपेक्षा करतो साहेब. हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्ही नक्की येशाल ही अपेक्षा करतो साहेब. एवढे बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो.